ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये, पण ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी शिवाजी असं ठेवत नाहीत. भुजबळांच्या या विधानानंतर रणकंदन माजलं. पण तुम्हाला सांगितलं तर पटेल का, याच छगन भुजबळांनी महात्मा गांधींचे पुतळे काढा आणि तिथे नथुरामांचे पुतळे उभारा असंही विधान केलं होतं. याच भुजबळांनी दलित समाजाच्या मोर्चानंतर हुतात्मा स्मारकाचं गोमूत्राने शुद्धीकरण केलं होतं. एक काळ होता तेव्हा उजव्या हिंदुत्ववादी गटाचा प्रमुख चेहरा भुजबळ होते. व तेच छगन भुजबळ जे आज बहुजन अथवा पुरोगामी ओबीसी संघटनेचं, समता संघटनेचं प्रतिनिधित्व करतात. भुजबळांची आजची भूमिका, भुजबळांची कालची भूमिका या दोन्ही गोष्टी भुजबळांनी तितक्याच तीव्रतेने मांडल्यात. कदाचित भुजबळांच्या या आवेशपूर्ण बदलणाऱ्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंनी लखोबा लोखंडे या सातत्याने भूमिका बदलणाऱ्या पात्रासोबत त्यांची तुलना केली होती. असो तर आज काय होतंय, भुजबळ काय म्हणालेत हे तर आपण पाहणारच आहोत. पण भुजबळांनी आपल्या भूमिकेत 360चा टर्न कसा घेतला, भुजबळ पूर्वी कोण होते हे देखील आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि आपण पाहताय बोल भिडू. सुरुवातीला पाहूया आत्ता काय झालंय. तर झालं असं की संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार छगन भुजबळ घेत होते. भिडेंवर टीका करताना त्यांचं खरं नाव संभाजी नाही असं सांगण्याचा भुजबळांचा सूर होता. यावेळीच ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये, पण ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी शिवाजी ठेवत नाहीत असं विधान भुजबळांनी केलेलं. याच विधानावरून भुजबळांवर टीका होऊ लागली. ब्राह्मण संघटनेने आक्रमक होत भुजबळांना मुस्काड लावणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस देखील जाहीर केलंय. अजित पवारांच्या नेतृत्वात भुजबळ भाजप सोबत गेल्यामुळे भुजबळ आक्रमक होणार नाहीत असं बोललं जात होतं. मात्र भुजबळांनी आपला वैचारिक स्टँड सोडलेला नाही. यापूर्वी गेल्या वर्षी त्यांनी शारदा सरस्वतीचे फोटो शाळेत लावण्यास विरोध केला होता. सावित्रीबाईंचे फोटो शाळेत लावावेत असं विधान करत त्यांनी सरस्वती मातेच्या फोटोला विरोध करण्याचं काम भुजबळांनी केलं होतं. यावेळी देखील भुजबळांना विरोध झालेला. विशेषतः भाजपने तेव्हा भुजबळांवर जोरदार टीका केली होती. यावेळी मात्र वातावरण थोडं सौम्य आहे. असो तर आत्ता काय झालं हे आपण पाहिलं. पण भुजबळ पहिल्यापासूनच असेच होते का, तर नाही. एक काळ होता जेव्हा भुजबळ महाराष्ट्राच्या हिंदुत्वाचं प्रमुख नाव होतं. ते हिंदुत्वाचे प्रमुख चेहरा होते. भुजबळांचा भूतकाळ नेमका कसा होता ते पाहूया. तर गोष्ट आहे 80च्या दशकातली. क्रॉफर्ड मार्केटमध्ये भाजी विकणारे भुजबळ डोक्याने हुशार होते. ते मुंबईच्या प्रसिद्ध अशा VJTI कॉलेजचे डिप्लोमा केलेले इंजिनियर. तर असे हे भुजबळ ऐन तारुण्यात बाळासाहेबांच्या संपर्कात आले. मराठी माणूस या इक्वेशन मध्ये नाशिक मधून विस्थापित झालेले भुजबळ फिट बसले आणि ते मुंबई महानगरपालिकेवरती नगरसेवक म्हणून निवडून आले. या काळात शिवसेना वाढू लागली आणि शिवसेनेचा प्रमुख चेहरा म्हणून छगन भुजबळ समोर येऊ लागले. 1985च्या काळात भुजबळ महापौर झाले. याच काळात ते सेनेचे आमदार झाले. विधान भवनात सेनेचे एकमेव आमदार होते ते भुजबळच. त्यातही ते महापौर देखील होते. त्यामुळे ग्राउंडवरचा प्रमुख चेहरा म्हणून, बाळासाहेबांचा प्रमुख माणूस म्हणून भुजबळच ठरत होते. या काळातच राजकारणाचा विचार बदलत होता. हिंदुत्ववादी राजकारणाचा पाया प्रस्थापित केला जात होता. राम मंदिर आंदोलन हिंदुत्वाचं राजकारण बाळसं धरत होतं. या काळात शिवसेना देखील ग्रामीण भागात हातपाय पसरू लागली होती. शिवसेनेला ग्रामीण भागात पोहोचायचं असेल तर ग्रामीण बाज असणारे, सभा गाजवणारे नेते शिवसेनेला आवश्यक होते. अशी 2 नावं सेनेत होती. पहिलं नाव छगन भुजबळ आणि दुसरं नाव दादा कोंडके यांचं. पण भुजबळांकडे प्रॅक्टिकल राजकारणाचा देखील अप्रोच होता. त्यामुळे बेरीज वाढवणारं नाव होतं ते भुजबळांचंच. नेमक्या याच काळात मराठवाडा नामांतराचं प्रकरण देखील तीव्रतेने समोर येत होतं. दलित विरोध समोर घेऊन ग्रामीण भागातील मराठा आणि इतर समाजाला हिंदुत्वाच्या लाटेत सामील केलं जात होतं. थोडक्यात काँग्रेसचा पाया असणाऱ्या ग्रामीण भागात विस्तारण्यासाठी शिवसेनेला पूरक स्थिती निर्माण झाली होती आणि याचं नेतृत्व एका अर्थाने भुजबळांकडेच होतं. अशातलाच एक प्रकार झाला तो शुद्धीकरणाचा. 1987च्या काळात राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाच्या 4थ्या खंडात रिडल्स इन हिंदुइझम हा लेख प्रकाशित करण्यात आला होता. या लेखात राम आणि कृष्ण या हिंदू देवतांची बदनामी करण्यात आल्याची आवई उठवण्यात आली होती. मराठा संघटनांनी हा आरोप केला, पण खरा राडा सुरू झाला तो लोकसत्ता मधल्या एका लेखामुळे. लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरींनी या ग्रंथात राम आणि कृष्ण यांचा अवमान झालेल्याचे संदर्भ असल्याची टीका केली होती. त्यानंतर दुर्गा भागवत या वादात पडल्या आणि सरकारवर चहूबाजूने टीका सुरू झाली. नोव्हेंबरचा महिना सुरू होता आणि विधिमंडळात नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालं. होणाऱ्या टीकेचा अंदाज घेत 16 नोव्हेंबरला तत्कालीन शिक्षण मंत्री राम मेघे आणि या वादग्रस्त लेख काढून टाकण्यात येत असल्याची माहिती विधिमंडळात दिली होती.
सरकारच्या या निर्णयानंतर दलित संघटना एकत्र झाल्या. पुढच्या 4च दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबरला दलित संघटनांनी मुंबईत मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं. राजा ढाले, रासू गवई, नामदेव ढसाळ, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले असे सर्व नेते एकत्रित आले आणि मुंबईत विशाल मोर्चा काढण्यात आला होता. आजही मुंबईतला सर्वात विशाल मोर्चा म्हणून या मोर्चाचा उल्लेख केला जातो. लाखोंच्या गर्दीच्या या मोर्चाचं एक टोक काळा घोड्याजवळ होतं तर दुसरं टोक आझाद मैदानात होतं. दलित संघटनांचा हा आक्रमकपणा पाहून सरकारने बाबासाहेबांचा हा लेख पुन्हा आपल्या प्रकाशनात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विधानसभेतले एकमेव आमदार होते ते छगन भुजबळ. काही दिवसांपूर्वी सरस्वती देवीस नाकारणाऱ्या भुजबळांनी पहिल्यांदा विधान भवनाच्या पायऱ्यांवर हिंदू देवी देवतांची बदनामी करणाऱ्या सरकारचा निषेध असो असा फलक फडकवण्याचं क्रेडिट गेलं होतं. यानंतर भुजबळांनी सूत्र ताब्यात घेतली. भुजबळांनी काय केलं तर असाच विशाल मोर्चा काढून दलित समाजाचा मोर्चा ज्या हुतात्मा स्मारकापर्यंत पोहोचला होता तिथे जाऊन गोमूत्राने तो परिसर धुवून काढला होता. भुजबळांनी हुतात्मा स्मारकाचं शुद्धीकरण केलं होतं. याच काळात भुजबळांनी एक ऐतिहासिक विधान देखील केलं होतं. ते म्हणालेले, महात्मा गांधींचे पुतळे काढून तिथे नथुरामांचे पुतळे उभारले पाहिजेत. भुजबळांच्या या करामतीमुळे भुजबळ हिंदुत्वाचा चेहरा बनले. विशेषतः शिवसेनेच्या ग्रामीण राजकारणाचा भुजबळ प्रमुख चेहरा होते. ग्रामीण भागात दलित विरोध, हिंदुत्वाची पेरणी करण्याचं पहिलं श्रेय निर्विवाद कुणाला द्यावं लागेल तर ते नाव छगन भुजबळ हेच होतं. पण पुढे मनोहर जोशींना मिळत असलेल्या संधीमुळे भुजबळ बाहेर पडले. त्या काळात तुफान राडा झाला. भुजबळ विधानसभेत पडले पण विधान परिषदेत आले. मंडल कमिशनला विरोध केल्याचं कारण सांगून भुजबळांनी ओबीसी भूमिका स्वीकारली. समता परिषदेची स्थापना केली. फुलेंना आदर्श मानलं आणि भुजबळांच्या राजकारणाचं दुसरं पर्व सुरू झालं. त्यामुळे जेव्हा आज भुजबळ वैचारिक स्टँड घेतात तेव्हा भुजबळांची ती बाजू पाहिलेल्या लोकांना नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.